नुकत्याच लोकसभा पार पडल्या। यामध्ये महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय झाला। लोकसभेला आपलं ऐकणारी जवळची माणसं लपून तिकडे गेली आणि मशालीला मतदान केलं अशी खंत हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी एका बैठकीत केली आहे। आपली ऐकणारी माणसं ती माणसं लपून आपल्याकडून गेली आणि तिकडे जाऊन मशालीला मतदान केलं। कागदाची झाली होती यांनी कंट्रोल केलं। अरे 400चा जर नारा भारतीय जनता पार्टीवर दिला, घटना बदलणार नाही, आपला आरक्षण झाला। नुकतीच आज 23 जून रविवार रोजी वसमत येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुखांची आढावा बैठक संपन्न झाली। दरम्यान येणारी विधानसभा ही कमळाच्या चिन्हावर लढवली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। हे आम्ही नाही तर हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी यावेळी या आढावा बैठकीत सांगितलं। याच्यासमोर खरं बोलतात कामाचं काम करायला असेल म्हणून सगळ्या गोष्टी सुद्धा आणि पुन्हा नक्कीच आपल्याला सांगणार आहे की तुम्हाला ही जागा लढवायला मिळणार। समोरच्या माणसाने घेतला की तर मागला आपोआप चालू होते, आपोआप दगड असतात प्रवाशांना घेतला की म्हणून चालू होते। महाराष्ट्राचे आपले नेते सुद्धा पैसा आज आम्ही आपला नाही का भूमी केले, आमच्या मानाखालीच चढले। 33,000 मी मागे, तुम्ही 30,000 मागे, इतक्या ताकदीने काम करून इमानदारीने काम करून आमच्या मानाखाली आपण अपराधाच्या भूमिकेने ही भूमिका आपली भूमिका आहे। या भूमिका आपल्या उद्या विधानसभेत कसं राहणार नाही। महाराष्ट्रात एक संघ सत्ता भारतीय जनता पार्टीची येणार आहे। देशाचे प्रधानमंत्री एवढ्या ताकदीने गोरगरिबापर्यंत काम करणार। सध्या राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी महायुती सरकारमध्ये आहे। वसमत विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये न लढवता कमळाच्या चिन्हावर लढा, आम्ही 100% निवडून आणू, आमच्यातील कोणीही उमेदवार असो आम्ही त्यांचं काम करू, अशी प्रतिक्रिया यावेळी या आढावा बैठकीदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलाताई तांबाळे पाटील यांनी भाषणात बोलताना व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती लढा, तिकीट कुणालाही द्या साहेब, आम्ही इथली जागा नक्की निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। आमचे बांधव आम्ही प्रचार करत असताना ग्रामीण भागामध्ये सांगत होते ताई आम्ही आज यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर हिंगोली जिल्हाभरातील काही भाजपाचे पदाधिकारी, हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल, जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर यांच्यासह अनेकांची उपस्थिती असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आजपर्यंत केलेली कामे, वसमत विधानसभा मतदारसंघात असलेला दांडगा संपर्क तथा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, वॉरियर्स यांचं असलेलं जाळ याबद्दल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनीही आपलं मनोगत या आढावा बैठकीत व्यक्त केलं। ताई आमच्या निवडणूक प्रमुख आहेत, ताईच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढायची आहे। ताईने सांगितलं तिकीट कोणाला देऊ द्या, परंतु सर्व बूथ प्रमुख आणि आम्ही सर्व नेते मंडळी साहेब आपल्याला सांगू इच्छितो वसमत विधानसभेची जागा यावेळेस भारतीय जनता पक्षाला लढू द्या, विजय निश्चित आम्ही मिळवून देऊ। बूथचा कार्यकर्ता इथे सक्षम आहे, बूथवर आमची यंत्रणा सक्षम आहे, आम्ही तेवढ्या ताकदीने लढत आहोत। इथे आम्हाला आता कारण आम्हाला राष्ट्रवादीचा आमदार आहे, खासदार मागच्या वेळेस शिंदे गटाचा आहे, शिवसेना। वसमत येथे भारतीय जनता पार्टीच्या या आढावा बैठकीदरम्यान वसमत विधानसभेचे जागा ही भाजपाने लढावी अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या। या जागेविषयी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी विश्वासही दिला, पण महायुतीमध्ये इतरही पक्षांचा समावेश असताना आता वसमतमध्ये भाजपा स्वबळावरती आणि महायुतीमध्ये न राहता लढवणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या। राज्याचं राजकारण पाहता भारतीय जनता पार्टीच्या या आमदार तथा पदाधिकाऱ्यांनी केलेली भाषणे पाहता वसमतमध्ये महायुतीला जणू काही तडाच गेल्याचं पाहायला मिळालं। प्रतिनिधी उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।